आपल्याला वेळेत संपवायचा आहे। आज आपल्या या भागाच्या भावी खासदार डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्या प्रचारासाठी ही जी सभा आपण सर्वांनी इथं आयोजित केली आहे, त्या सभेसाठी उपस्थित असणारे माजी खासदार कुकडे साहेब, ज्यांनी आपल्या सर्वांना चांगल्या अशा भाषणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं, असे बोपचे साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे विधिमंडळामध्ये सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न आम्ही एकत्रित मांडत असतो आणि आमचे सहकारी आमदार कोटे साहेब, तसंच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनसोड, आता ज्यांनी आपल्या सर्वांना थोडक्यात असं मार्गदर्शन केलं असे माझे मित्र सलील भैया देशमुख, रविकांतजी वरपे, पंकजनाना बोराडे, किरणजी अतकरी, सौरभजी रोकडे, शैलेश भाऊ असतील, तसंच वंदनाताई काळे, मंजुताई डोकरावकर, तसंच अनिताताई, उषाताई, उपस्थित असणारे मिथुनजी मेश्राम, मदन भाऊ रामटेके, रविकांत भाऊ बोपचे, राजकुमार भाऊ हेडव, शैलेंद्र भाऊ तिवारी, तसंच उपस्थित असणारे दोनोडे भाऊ, राजू भाऊ पालीवाल, दिनेशजी कारे, सौरभजी मिश्रा, राजेश भाऊ असतील, राजू भाऊ पटोले असतील, आशिष भाऊ असतील, मनोजजी रामटेके, मंगेश भाऊ मोदी, तसंच मधुभाऊ चौधरी, महेशजी डुमरे, उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे पत्रकार, उशीर होऊन सुद्धा इथं उपस्थित असणारे सर्वच या भागातले स्वाभिमानी कार्यकर्ते आणि नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला, त्यांनी आपल्या सर्वांना दिलेल्या संदेशाला मी अभिवादन करतो। उशीर होऊन सुद्धा या सभेमध्ये एक वेगळी जान आहे। जरा वातावरण अजून थोडंसं गरम करूया। मी काही घोषणा देतो, त्याचा प्रतिसाद काय पद्धतीने तुम्ही देता जरा बघूया। परवापासून जिथं कुठं गेलो त्या त्या ठिकाणी ज्या ज्या घोषणा दिल्या गेल्या, त्याच्यामुळे अक्षरशः विरोधामध्ये असणारे उमेदवार हे कदाचित घाबरले असतील। इथल्या उमेदवाराला सुद्धा आता आपला घाबरवायचा आहे। आपण एका विचाराने आणि चांगल्या विचाराने तिथे लढत आहोत। त्यामुळे मी ज्या घोषणा देईल त्याला प्रतिसाद आपण मोठ्या आवाजात आणि जोशामध्ये द्यावा अशी विनंती इथं करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भगवान बिरसा मुंडांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहीर अण्णाभाऊ साठेंचा, महाविकास आघाडीचा आहे। आवाज आहे, अजून एनर्जी आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी इथे असणारे आपले जे सर्व पदाधिकारी आहेत, निष्ठावंत, त्यांचा फोन आला। त्यांनी विचारलं की आपण या भागामध्ये येत आहात, तर एक कार्यकर्त्यांची बैठक आपल्याला घ्यायची आहे, तर तुम्ही ते घेऊ शकाल का? म्हणलं का नाही,
या जिल्ह्यामध्ये असणारे आपल्यासारखे स्वाभिमानी कार्यकर्ते, स्वाभिमानी नागरिक जर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी लढत असतील, आदरणीय पवार साहेबांसाठी लढत असतील, महाविकास आघाडीसाठी लढत असतील, तर या कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा लावून तिथं लढण्यासाठी हा कार्यकर्ता सुद्धा तिथं येईल असा शब्द या ठिकाणी मी दिला होता. थोडा उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. 4 वाजताची सभा होती, पोचता पोचता 7 वाजले, पण 7 वाजून सुद्धा तुम्ही धीर धरला. इथं महिलांची उपस्थिती सुद्धा जबरदस्त आहे. त्यामुळे या भागामध्ये परिवर्तन 100% होणार असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो. सहज काही लोकांना विचारलं आपले उमेदवार कोण आहेत, मी माहिती घेतली होती, पण म्हणलं इथं असणाऱ्या नागरिकांना थोडंसं विचारूया. त्यांनी सांगितलं एकदम देव माणूस आहे, डॉक्टर प्रशांत पटोळे असं त्यांचं नाव आहे. करोनाच्या काळामध्ये इथं असणाऱ्या जनतेला जेव्हा केव्हा अडचण आली तेव्हा कुठेही एवढीच फी दिली पाहिजे तेवढीच दिली पाहिजे, नाही तर गरीब असेल तर त्याला मोफत सुद्धा सेवा ही डॉक्टर प्रशांतनी तिथं दिलेली आहे. त्याच्याच बरोबर त्यांचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं तर त्यांच्या वडिलांचं कार्य या भागामध्ये खूप मोठं होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम, सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं काम, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम त्यांचं मोठं होतं. मग सहज त्या व्यक्तीला मी बोललो की डॉक्टर प्रशांत हे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर नाही तर व्यवसायामध्ये आहेत का हो? ते म्हणले नाही 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 नाही, डॉक्टर प्रशांत हा फार साधा माणूस आहे. आणि माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला, नागरिकाला असं वाटतं की या भागाचे ते भावी खासदार 100% होणार म्हणजे होणार. पण त्यांनी मला सांगितलं इथं जी लढत आहे ती ठेकेदार विरुद्ध डॉक्टर अशी आहे. तुमचे खासदार ठेकेदार आहेत का आहेत? आताच खरं तर मला सांगितलं की त्यांनी तिकीट आणण्यासाठी किती साहेब किती रुपये घेतले? बोपचे साहेब किती सांगितले? 30 कोटी. आणि 20 कोटी कोणाला? भाईजी. काय म्हणतो? भाईजी म्हणतो ना, भाईजी. भाईजींबद्दल बोलतो ना नंतर जरा. मग ही लढाई ठेकेदार विरुद्ध डॉक्टर होणार आहे. अहो इतके जबरदस्त ठेकेदार आहेत, रोडचे पैसे मात्र घेतात पण रोड फक्त कागदावरच राहतो असं काही लोकांनी मला सांगितलं. बघा आत्मविश्वास किती आहे. त्यांना असं वाटतं की लोक परत त्यांना निवडून देतील. देणार आहे का निवडून? निवडून देणार का नाही देणार? बरं आपल्या डॉक्टर प्रशांतला निवडून देणार का? काय आवाज आहे, मजा येणार आहोत. एकदा हात वर करून डॉक्टर प्रशांतला या वेळेस आपण पंजा या चिन्हावर खासदार बनवणार म्हणजे बनवणार असं सांगण्यासाठी हात वर एकदा करा. अरे ह्याला म्हणतात ताकद, ह्याला म्हणतात शक्ती आणि ह्याला म्हणतात जनशक्ती. ही जनशक्ती महत्वाची आहे. पुढे कुठली शक्ती आहे? धनशक्ती आहे, धनशक्ती. आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही लढणार आहे. भाईजी तुम्ही लाईट बंद करा नाही तर काही करा, काय होणार नाही. आम्ही इथंच आहोत, अंधारात का होईना आम्ही लढायला तयार आहोत. कारण का आमच्या बरोबर मशाल सुद्धा आहे, मशाल. आणि पंजा हा विजयी होणार आणि विजयी सभेमध्ये तुतारी वाजणार म्हणजे वाजणार. बघा लोकांनी धमकी दिली तर लाईट सुद्धा येऊ शकते.
आमचा बिचारा शेतकरी या भागातला अंधारात आहे का नाही? वेळेवर लाईट येते का? तुम्हाला 8-9 तास तरी लाईट राहते का? बंद चालू होती या लाईट सारखे? आणि मग हा प्रश्न कुणी सोडवला पाहिजे? जे सत्तेत आहेत त्यांनी सोडवला पाहिजे का नाही सोडवला पाहिजे? पण नाही, त्यांना काय पडलंय? काहीच पडलं नाही. ते बिझी आहेत ना कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी. खरं तर या भागाचा खूप विकास झाला असेल असं मला वाटत होतं, कारण का आदरणीय पवार साहेबांनी भाईजींवर त्या काळामध्ये खूप विश्वास दाखवला होता. त्या विश्वासाच्या माध्यमातून इथं खूप मोठा विकास होईल असं वाटत होतं. काही कंपन्या आल्या, पण त्या कंपन्यामध्ये भूमिपुत्रांना काम मिळते का? त्यांच्या संस्था जिवंत आहेत का गेल्या? चालू आहेत का बंद आहेत? अरे तुम्हाला संस्था सुद्धा चालू ठेवता येत नाही, बीडीचा कारखाना ठेवता येत नाही, तिथे असणारे आमचे कर्मचारी बिचारी आज अडचणीत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही साधं बघत सुद्धा नाही. जर तुम्हाला संस्था चालवता येत नसेल तर इथे असणाऱ्या सामान्य लोकांचे तुम्ही प्रश्न कसे सोडवणार आहात? तुम्हाला जर सातत्याने फक्त तुमचंच पडत असेल, विकास हा सामान्य लोकांचा असतो, विकास एका नेत्याचा नसतो. दुर्दैवाने या भागामध्ये विकास कोणाचा झाला असेल तर फक्त भाईजींचा झाला आहे. बर भाईजी एकटे आहेत का भाईजी बरोबर अजून कोणतरी आहे? दिवाणजी आहे का? दिवाणजी, भाईजी आणि दिवाणजी इथं आल्यानंतर दोघच दिसतात. काय दोघं करतात काय माहिती? भाईजीला भेटायला गेलं तर मध्ये दिवाणजी येतो, भाईजीला एखादं पत्र दिलं तर दिवाणजी घेतो. अशी परिस्थिती आहे का नाही इथं? मग ही बदलायची का नाही बदलायची? अहो त्यांना अहंकार आहे. त्यांना असं वाटतं की पैसे आपल्याकडे असतील तर सामान्य लोकांना विकत घेता येतं. असं होणार का यंदा? आपण आपला स्वाभिमान घाण टाकणार आहोत का? लढायचे आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं. जिंकणार का नाही आपण? अहो हे लोक दिल्ली समोर झुकली पण हो. तुम्ही लहानपणीपासून आपण सर्वांनी काय ऐकलंय? महाराष्ट्रामध्ये राहणारी स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर. अहो ह्यांनी लोटांगण घातलं. काही दिवसांपूर्वी एक फार गोड बातमी आली. काही लोकांना मिरची सुद्धा गोड लागायला लागली. काय बातमी होती? या परिसरामध्ये 800 कोटीचा निधी आला असं होती का बातमी? काय बातमी होती? सीबीआयची क्लीन चिट मिळाली. काय विकास झाला? कोणाचा विकास झाला? आणि हे म्हणतात पवार साहेबांना का सोडलं? तो विकासासाठी सोडलं. अहो तुम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती होती हे कुठेतरी लोकांना ठामपणे सांगा, मग कदाचित लोक मानतील. पण नाही, साहेबांवर बोलायचं. अहो जेव्हा सुप्रियाताई खासदार होत्या तेव्हा कदाचित दुर्दैवाने इथं तुम्हाला लोकांनी नाकारलं होतं, तरी सुद्धा पवार साहेबांनी तुम्हाला राज्यसभेची खासदारकी दिली, तुम्हाला तिथं मंत्री बनवलं. आपली मुलगी खासदार असताना सुद्धा त्यांना तिथं मंत्रीपद न देता इथं असणाऱ्या भाईजींना मंत्रीपद दिलं. का? तर या परिसराचा विकास व्हावा यासाठी पवार साहेबांनी त्यांना ताकद दिली होती. मग पवार साहेबांनी एवढं सगळं देऊन सुद्धा तुम्ही आज पवार साहेबांवर बोलता. तुम्ही पुस्तक लिहिता म्हणताय. कुठपर्यंत पुस्तकाला जरा लवकर सांगा. लोकसभेच्या निकालाच्या आधी लवकर सांगा, कारण लोकसभेचं एकदा इलेक्शन संपलं, मतपेट्या फुटल्या, पंजा इथं निवडून आला तर परत इथं लोक तुम्हाला येऊन सुद्धा देणार नाहीत. अहो त्या पुस्तकामध्ये 1-2 चॅप्टर थोडं सीबीआय वर ईडी वर सुद्धा तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि इथं आमचा शेतकरी कपाशी लावतोय, कपाशीला भाव मिळत नाही. धान लावतोय, धानला भाव मिळत नाही.
पण यांच्याकडे सोन्याची मिरचीची शेती आहे, त्याच्यामध्ये फक्त सोन्याच्या मिरच्याच निघतायत, ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त पैसे कमवताय. मग इथल्या शेतकऱ्यासाठी कधी काम करणार तुम्ही? इथं असणाऱ्या आमच्या युवांना हाताला काम मिळण्यासाठी नवीन नवीन फॅक्टऱ्या इथं कधी आणणार? आणि फॅक्टऱ्या आणल्या तरी भूमिपुत्राला बाजूला ठेवून बाहेरच्या लोकांना तिथं काम मिळत असेल तर हे कसं चालणार? अहो, इथं आमचे शेतकरी कष्टकरी मुला मुलींना तिथं शिकवतात, त्यांना डिग्री नाही तर ग्रॅज्युएट नाही तर डबल ग्रॅज्युएट करतात. आणि आज इथली मुलं मुली कुठे आहेत? आपल्या या भागामध्ये काम करतात का दुसऱ्या राज्यामध्ये काम करायला जातात? तुम्ही सांगा मला काय परिस्थिती आहे. कुणी हैदराबादला जाते, कुणी मध्य प्रदेशमध्ये जाते, कोणी दुसऱ्या राज्यामध्ये तिथं काम करण्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडून जाते. का जावं लागतंय? कारण का या भागामध्ये एमआयडीसी नाही. एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला नाही. 2013ला पवार साहेबांच्या प्रयत्नातून या भागातल्या मुला मुलींना कुठेतरी हाताला काम मिळावं यासाठी भेलची एक फॅक्टरी इथं आणण्यासाठी भूमिपूजन सुद्धा झालं होतं. 2014 नंतर सरकार गेलं असलं तरी भाजपने कदाचित तो कारखाना नाकारला आणि आपल्या राज्यात न येता तो कर्नाटकामध्ये गेला असं आम्हाला कळतोय. अरे पण तो परत येण्यासाठी तुम्ही का नाही प्रयत्न केले? दिल्लीला अनेक वेळा गेला ना, सीबीआयची क्लीन चिट मिळवण्यासाठी, ईडीची क्लीन चिट मिळवण्यासाठी, राज्यसभेचं तिकीट मिळवण्यासाठी अजितदादांच्या कानात बोलून 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 अजितदादांनी सुद्धा साहेबांना सोडलं. अहो, हा कॅन्सर आहे, कॅन्सर. हा राजकारणाला लागलेला कॅन्सर आहे. अहो, आजच्या काळामध्ये हे जे सर्व नेते ज्यांना पवार साहेबांनी ताकद दिली, हे साहेबांना सोडून सहजपणे सत्तेत गेले. आज जो विचार आपण सर्वजण मनामध्ये ठेवून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये स्वाभिमाने बाळगतो, स्वाभिमानाने त्या ठिकाणी राहतो, म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, तो सोडून तुम्ही सत्तेत गेला. मग तुम्हाला विचाराचंच काही पडलं नसेल, तुम्हाला साहेबांचंच काय पडलं नसेल, तर मग इथं असणाऱ्या सामान्य जनतेचं कधी तुम्हाला काय पडणार आहे? नेहमी नेहमी तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांमध्ये राहता, पण मोठ्या मोठ्या लोकांमध्ये राहता राहता तुम्ही सामान्य लोकांना विसरून गेला. हो, कधी हे सर्व लोक तुमच्यात आले होते? आता इथं असणारे खासदार आलेत का तुमच्यात? भेटलेत का तुम्हाला गेल्या 4-4.5 वर्षामध्ये? आज इथं येऊन त्यांना असं वाटतं की पैशाचा वापर केला की इथं ते कदाचित निवडून येतील. पण येत्या काळामध्ये म्हणजे 19 तारखेला जे मतदान होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरचं, या ठेकेदाराचं आणि आपले भाईजींचं जे मत झालंय की इथं पैसे टाकले की आपला खासदार निवडून येतो, हे मत आपल्याला खोडून टाकायचं आहे. टाकायचं का नाही टाकायचं? त्यासाठी फक्त टाळ्या वाजून होत नसतं, त्यासाठी एकत्रित यावं लागतं, एकत्रित ताकद लावावी लागते. हे पदाधिकारी कार्यकर्ते पळतायत, पण त्यांच्याबरोबर आपली साथ सुद्धा तिथं लागणार आहे. ज्या ज्या गावामधून तुम्ही आलेला आहात त्या गावामध्ये जे बूथ असेल ते बूथ सुद्धा तिथं ताब्यात आपल्याला घ्यावं लागेल लोकशाही पद्धतीने. कारण का बीजेपीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अधिकाऱ्यांचा वापर करत, गुंडांचा वापर करून त्यांची बूथ तिथं ते ताब्यात घेणार आहेत. मग गुंडांचा, पैशांचा, अधिकाऱ्यांचा वापर करून ते जर बूथ ताब्यात करण्याचा प्रयत्न करत असतील, तेव्हा तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन त्या बूथवर लक्ष ठेवायचंय आणि त्या बूथवर आपल्या विचाराची माणसं जास्तीत जास्त येऊन मतदान कसे करतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे. करणार का नाही करणार? मध्ये आधी सगळ्यांनाच विचारावं लागतं काय परिस्थिती आहे. बूथ करणार, बूथची काळजी घेणार ना, फक्त सभेला जाऊन होत नसतं. त्यासाठी आपापल्या गावाला सांभाळायचं असतं. कारण तिथं सुद्धा ते लोक काही छोट्या मोठ्या नेत्यांना कदाचित विकत घेतील, पण नेते हे विकले जाऊ शकतील,
पण स्वाभिमानी जनतेला कधीही विकत घेता येत नाही, हे या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. त्यामुळे ही लढाई मोठी आहे. आज जर या देशामध्ये आपण जर बघितलं तर भाजप घाबरलं. ते म्हणतात 400 पार. अहो 200 पार सुद्धा त्यांच्याकडनं होणार नाही. अहो इतके घाबरले. 2019ला आपण जर बघितलं तर त्यांच्या कुठल्याही मित्रपक्षांना त्यांनी विश्वासात घेतलं नव्हतं. साध्या बैठकीला सुद्धा बोलवलं नव्हतं 2019ला. पण 2024ला असं काय झालं? बिहारमध्ये तुम्हाला मित्रपक्ष लागतात, पासवानांची तिथं तुम्हाला पार्टी लागते, तिथं तुम्हाला पंजाबमध्ये मदत लागते, महाराष्ट्रामध्ये मदत लागते. महाराष्ट्रामध्ये तर एक आमदार असणारा पक्ष, त्यांना तर दिल्लीला बोलवलं गेलं, तिथं त्यांना चर्चेसाठी बसवलं. म्हणजे एक आमदार असणाऱ्या पक्षाला सुद्धा तुम्ही जर महत्व तिथं देत असाल, ह्याच्यावरनं एकच संदेश जातो की भाजप हे सामान्य लोकांना म्हणजे तुम्हा सगळ्यांना घाबरलेलं आहे. आज अख्ख्या देशातली जनता भाजपच्या विरोधात आहे आणि विरोधात असल्यामुळेच भाजप कुटुंब फोडतंय आणि पार्टी फोडतंय. मग तुम्हा सर्वांना एक प्रश्न करायचा आहे. मला हे जे नेते आहेत ना, जे आधी साहेबांबरोबर होते आणि आता पलीकडे गेलेले ज्याचे प्रमुख नेते म्हणजे भाईजी साहेब आहेत, ते मला काय म्हणतात की मी बच्चा आहे आणि मला काहीच कळत नाही. मी तुम्हाला प्रश्न करतो, जर तुमच्या कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आली असती की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुमच्या आजोबाबरोबर नाही तर तुमच्या वडीलधाऱ्याबरोबर तुमच्या विचाराबरोबर राहायचा, आणि बाहेरची एक शक्ती आपल्याला आमिष दाखवते, तुम्हाला मंत्रीपद देतो, तुमच्यावर कारवाई नाही करणार, असं तसं जे काय मोठ्या मोठे स्वप्न तिथं दाखवतील, मग ती तुम्ही जे आमिष दाखवली गेली ती आमिष तुम्ही घेणार का? तुमच्या आजोबा बरोबर तुमच्या वडीलधाऱ्याबरोबर राहणार? तुम्ही मला सांगा काय करणार? जर मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो, मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, तर काय चुकलं माझं? अहो कारवाई होणार हे आम्हाला माहित होतं, पण कारवाई होणार हे माहिती असताना सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती भूमिका घेतात, त्याला खरी भूमिका मांडली जाते, त्याला खरा विचार मांडला जातो. झाली आमच्यावर कारवाई, अजून पुढेही कदाचित कारवाई होईल, पण आम्ही पळून जाणारे लोक नाही. जे कोणी पळून जाणारे होते ते तिकडे गेले. इथं फक्त आमच्यासारखे तुमच्यासारखे लढणारी लोक राहिलेली आहेत, लढणारे. आणि हे इलेक्शन लढणाऱ्यांचं आहे. आपल्याला एकत्रित येऊन सर्व पक्षांना विश्वासात घेऊन तिथं लढायचंय. नाहीतर काही काही लोक त्या त्या भागामध्ये एका पार्टीला कंपनी सारखं चालवतात. मला असं कळालं की या भागामध्ये पूर्वीपासून राष्ट्रवादी होतीच नव्हती. काही आपले इथं असणारे पदाधिकारी होते, पण पार्टी सोडून तिथं काय होतं तर भाईजी कंपनी लिमिटेड होती. सीजे कंपनी का काय मला माहित नाही त्याचं नाव. काय नाव? सीजे. आता सीजेचं काय फुल फॉर्म घ्यायचं? सीबीआय आणि जेल. मला माहित नाही फुल फॉर्म, मला तरी माहित नाही. मग एखादी पिन घ्यायची असेल, पेपर छापायचा असेल, तरी त्या कंपनीची परवानगी तिथं लागायची. अहो इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मला सांगायचं, आता मोकळा श्वास घ्या. आता लोक आपल्या बरोबर आहे, त्यामुळे या कंपनीच्या नादी लागायचं नाही. लोकशाही टिकवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी आपली जी राष्ट्रवादी आहे, ही खऱ्या अर्थाने या भागामध्ये आपल्याला सक्षम करायची, या लोकसभेसाठी सुद्धा आणि येत्या काळामध्ये विधानसभेसाठी सुद्धा. त्यासाठी सगळ्याच कार्यकर्त्यांना पुढे येऊन लढावं लागेल. आणि हे लढत असताना जे इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते पुढे घेऊन जावं लागतील. धानचे, नोकरीचे, शिक्षणाचे, अजून इतर जे कुठले मुद्दे असतील ते कुठं ना कुठेतरी आपण विचार करून ते पुढे घेऊन जाण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे. खरं तर मगाशी आपण जर बोलत होतो MIDCच्या बद्दल, तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण आपल्या या नागपूर भागामध्ये नाही तर विदर्भामध्ये टाटा एअरबसचा एक मोठा प्रोजेक्ट येणार होता 20,000 कोटी रुपयाचा. त्याच्याच बरोबर इतरही काही मेडिकल पार्क आणि वेगळे विषय होते, ज्याच्यातून 25-30 हजार युवांना इथं नोकरी मिळाली असती. नागपूर इथून किती लांब आहे?
बाकी राज्यांपेक्षा जवळच आहे ना. मग एअरबसची फॅक्टरी जर नागपूरला आली असती तर काय झालं असतं, आपल्यालाच काम मिळालं असतं. आणि एअरबस सारखा मोठा प्रकल्प तिथं आला असता तर छोट्या मोठ्या कंपन्या सुद्धा वाढल्या असत्या. मग आपली जी मुलं दुसऱ्या राज्यामध्ये आई वडिलांना सोडून जी जातात, नागपूरला गेली असती, तिथं काम केलं असतं, काय हरकत आहे. पण नाही, ज्या दिवसापासून भाजप या राज्यामध्ये सत्तेत आलंय म्हणजे 2014 पासून त्यांनी काय केलंय तर महाराष्ट्राची बदनामी केली, महाराष्ट्राची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केलाय. कारण त्यांचे जे सर्व केंद्रातले जे नेते ते गुजरातचे आहेत आणि मग महाराष्ट्राचे जे प्रमुख प्रोजेक्ट आपल्या राज्यात न आणता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई त्या भागामध्ये न आणता तर त्यांनी कुठं पाठवले तर त्यांनी गुजरातला पाठवले. 14 पासून आतापर्यंत 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही इथून गुजरातला गेली, गुजरातला. मग तुम्ही समजून घ्या, यांना आपल्या महाराष्ट्राचं काही पडलं नाही. अहो, हे जेव्हा केव्हा भाषण करतात, विरोधामध्ये असतात, तेव्हा विदर्भाला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं असं ते बोलतात. आणि जेव्हा सत्तेत येतात ते स्वतःच विदर्भाला विसरून जातात. विदर्भाला जे काही कुठले मोठे प्रोजेक्ट येणार होते ते सुद्धा गुजरातला तुम्ही पाठवले. मग जेव्हा विरोधात असता तेव्हा मात्र तुम्हाला विदर्भ आठवतो, जेव्हा तुम्ही विरोधात असता तेव्हा मात्र तुम्हाला महाराष्ट्राचं हित आठवतं. पण जेव्हा तुम्ही सत्तेत येता तुम्ही महाराष्ट्राला विसरून जाता, इथल्या शेतकऱ्यांना विसरून जाता. इथं विमा मिळालाय का तुम्हाला? विम्याचा पैसा मिळालाय का? दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही? त्या बाबतीत कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली का? तिथे लक्ष दिले का? अहो, गेल्या वर्षी जेव्हा सातत्याने पाऊस आला होता त्याचं नुकसान भरपाई आपल्याला मिळाली का? अरे जर काहीच मिळालं नसेल तर हे सरकार तुमच्या आपल्यासाठी काम करते हे कसं म्हणता येईल? ह्यांना फक्त सत्तेचं पडलंय, ह्यांना फक्त पदाचं पडलंय, ह्यांना फक्त पैशाचं पडलंय, बाकी काही पडलेलं नाही. म्हणून हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. काय चिन्ह आपलं या इलेक्शन मध्ये? काय मागच्यांना विचारतो, काय चिन्ह? पंजा. आणि आपल्या उमेदवाराचं नाव काय? डॉक्टर. जागा आहात का नाही थोडंसं बघतोय. मी काय जास्त बोलणार नाही, 2 मिनिटांमध्ये माझं भाषण त्या ठिकाणी संपवेल. पण या भागातले अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून जे प्रलंबित आहेत ते येत्या काळामध्ये मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की ते आपल्याला सोडवायचे. आणि डॉक्टर प्रशांतला पण तुम्ही तिथं सांगावं, डॉक्टर भाऊ, की इथं असणाऱ्या जे काही आमच्या कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये मगाशी मी अनेक सांगितले, अजून एक जो राहिलाय तो म्हणजे वन्य प्राण्यांचा जो त्रास आपल्या सर्वांना होतो त्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी काम आपल्या सर्वांना करायचंय. खऱ्या अर्थाने वन्यजीव आणि हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे तो केंद्र सरकारचा आहे. पण तुमचे खासदार हे तुमच्यासाठी पार्लमेंटमध्ये जाऊन बोलतच नाही, तिथं जाऊन फक्त डील करतात असं कुठेतरी आम्हाला कळालेलं आहे. मग खऱ्या अर्थाने आपले मुद्दे प्रश्न मांडणारे जे लोक आहेत ते कुठेतरी केंद्रात कसे जावेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. पण 2019 तारखेपर्यंत तुम्हाला प्रचारामध्ये मग्न राहायचंय, लक्ष द्यायचंय. आणि त्याच्यामध्ये आपण जर हिमतीने ताकदीने लढा लढलो तर मला विश्वास आहे आपले उमेदवार हे कमीत कमी 2 लाख मतांनी इथून निवडून येणार आहेत. मगाशी बोपचे साहेब बोलत असताना ओबीसी समाजाबद्दल बोलले. तुमच्याकडे जिल्हा परिषदचं इलेक्शन कधी झालं? 2022ला झालं. पण आमच्या भागामध्ये अजून त्या तशाच राहिल्यात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा भाग सोडला तर अख्ख्या भागामध्ये ओबीसी आरक्षण हा मुद्दा कोर्टात मध्ये गेल्यानंतर, राजकीय आरक्षण हा मुद्दा कोर्टात गेल्यानंतर इलेक्शन हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही, हा भाग सोडला तर. त्याचं कारण माहिती, बीजेपीचाच एक कार्यकर्ता कोर्टामध्ये गेलेला आहे आणि तो तिथं कोर्टात गेल्यानंतर त्यांनी ते आरक्षण ओबीसी पॉलिटिकल आरक्षण, राजकीय आरक्षण हे मिळालं नाही पाहिजे यासाठी बीजेपीचाच एक कार्यकर्ता कोर्टात गेलाय. त्यामुळे भाजपची जी प्रवृत्ती आहे ते मेन मुद्द्यावर बोलत नाही.
लोकांना काय महत्वाचं आहे त्याच्यावर बोलत नाही. आमच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे कसे येतील याच्यावर बोलत नाही. आमच्या युवाला हाताला काम कसं मिळेल याच्यावर बोलत नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने पेपर फुटी न होता आमच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुला मुलींना तिथं कुठेतरी शासकीय भरती कशी होईल याच्यावर ते काम करत नाही. त्यांना काय करता येतं तर 2 समाजामध्ये वाद निर्माण करता येतात. 2019ला आपण जर बघितलं कोरेगाव भीमा झालं होतं त्यावेळेस सुद्धा 2 समाजामध्ये वाद निर्माण केला गेला आणि त्यानंतर जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला. आणि दुर्दैव असं आणि योगायोग समजा की यावेळेस सुद्धा 2024चं जे लोकसभेचं इलेक्शन आता काही महिन्यांवर काही दिवसांवर आलेलं आहे आणि त्याच्याच 2-3 महिने आधी महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी नाही तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी तिथं केला. तुम्हाला नाही का हो लोकांच्या अडचणी सोडवता येईल? तुम्ही समाजामध्ये वाद निर्माण करता, जाती धर्मांमध्ये वाद निर्माण करता, त्याच्यावर तुम्ही राजकीय पोळी भासता. अहो जेव्हा एखादी दंगल होते, एखादा वाद होतो तेव्हा गरीबाच्या पोरांचीच डोकी फुटतात आणि दगड मारणारा सुद्धा गरीबाचाच पोरगा असतो. दुकान ज्याचं जळतं ते सुद्धा गरीब असतात, ज्याचं घर जळतं तो सुद्धा गरीब असतो. पण नेते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघत असतात. त्यामुळे आपल्याला या इलेक्शनच्या माध्यमातून पुरोगामी विचार काय आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार काय आहे, जो एकोप्याचा विचार आहे, बंधुभावाचा विचार काय हा कुठेतरी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना द्यावा लागेल. नाहीतर येत्या काळामध्ये संविधान सुद्धा राहणार नाही, येत्या काळामध्ये लोकशाही सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली, आपल्याला संविधान दिलं. पण भाजप जर 2024ला चुकून जर आलं तर संविधान सुद्धा राहणार नाही, लोकशाही सुद्धा राहणार नाही. आणि मग लोकशाहीच राहिली नाही तर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं तिथं केला जाईल. तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी सुद्धा तुम्हाला तिथं मांडता येणार नाही, मीडियाला सुद्धा मांडता येणार नाही, मीडियाला सुद्धा एखादी बातमी देण्याला बंदी तिथं केली जाईल. मग हे वातावरण आपल्याला नको असेल आणि आपल्याला तिथं लोकशाहीचं वातावरण या देशामध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याला काँग्रेस आणि इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये आणावं लागेल. आणि त्यासाठी हे इलेक्शन अतिशय खूप महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वजण खूप मनापासून लक्ष द्याल असा विश्वास इथं व्यक्त करतो. जाता जाता मला मगाशी कुठेतरी पत्रकारांनी सांगितलं की एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पवार साहेबांवर एक वक्तव्य केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तो विषय होता. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब ज्या दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये सत्तेत आले त्या दिवसापासून या महाराष्ट्रातलं राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. राजकीय संस्कृती या महाराष्ट्राची जी होती ती खऱ्या अर्थाने जर कुणी बिघडवली असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आणि याला उत्तर येत्या काळामध्ये या लोकसभेला आणि विधानसभेला जनताच त्यांना तिथं देणार आहे. लोकसभेमध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो 2024ला या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकार येणार आहे. तर तयारी जी तुम्ही केली, प्रयत्न जे तुम्ही सुरू केलेले ते असेच 19 तारखेपर्यंत करायचे आणि त्यानंतर विधानसभेची लढाई असणार. तिथपर्यंत लढायचे जोपर्यंत आपल्या विचाराचे लोक या भागातून निवडून येत नाही. आणि मी विश्वासाने तुम्हा सर्वांना सांगतो तुमचा खासदार आजच झालाय पण बलाढ्य शक्ती समोर असल्यामुळे 19 पर्यंत आपल्या सर्वांना लढायचंय. आणि उद्याच्या विजयाच्या सभेला माझ्या साऱ्या कार्यकर्त्याला बोलवायला तुम्ही विसरू नका. त्यामुळे डॉक्टर प्रशांत हे आपल्या ठिकाणी तिथं खासदार होणार म्हणजे होणार एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.